ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय पुणेकर, मजेत ना? तर सध्या आहेत आपण पुण्यामध्ये आणि काल रात्री आपल्याला एक लोकेशन माहिती झालं. उरुळी कांचन साईडला भुलेश्वर टेम्पल म्हणून आहे. आपण सध्या तिकडे चाललेलो आहेत आणि हा जो रोड आहे हा आहे पुणे टू सोलापूर हायवे. तर आपल्याकडं आहे DJIचा ॲक्शन 4 ॲडव्हेंचर कॉम्बो आणि DJI माईक मिनी. ओके, तर आपण पोहोचलेलो आहेत उरुळी कांचनमध्ये आणि भाई ट्रॅफिकचा असा डेंजर राडा आहे ना इथे. कोणी कुठं पण गाड्या घालते. चला आपण थोडीशी इकडून जाऊया, तिथून निघता येईल पुढून. अँड ऑल सेट, आपण निघलेलो आहेत पुढे. ओके ओके काकू, ओय 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 ओय. उरुळी कांचनमधून पुढे आल्याच्यानंतर जवळपास 12 ते 14 किलोमीटरवरून एक राईट टर्न आहे. म्हणजे ज्यांना कोणाला जायचं असेल नंतर, ॲक्च्युली ते मंदिर जे आहे ना ते खूप जुनं मंदिर आहे. आपण खास त्याच्यासाठी चाललो आहे. ओके, तर चला मित्रांनो, आपण टाकूया आता गाडीमध्ये पेट्रोल. इथे आहेत एक ताई पेट्रोल भरायला. तुम मेरा दोस्त हो, तुम मेरा दोस्त हो, ये मेरा दोस्त है, तुम मेरा दुश्मन हो. फुल करायचे. खाली नाही जाणार. वरती धरा ना, सांडेल ते. ₹111.50 लिटर पेट्रोल आहे भाई. ओके, आता जवळपास ₹960 पेट्रोल भाई. हो 100 क्रॉस. हो भाई साहब. तर उरुळी कांचनवरून आलेलो आहेत आपण पुढे जवळपास 14 ते 15 किलोमीटर आणि इथून आहे एक राईट. आता ह्या गावाचं नाव मला माहिती नाही, बट राईटला जायचं आहे. राईटला आल्याच्यानंतर इथं आहे लाला शॉप. लाला शॉपपासून आपल्याला सरळ जायचं इकडे पुढे. हे जे आता समोर पिकअप आलं आहे ना तिकडे, हे बघा ही चालली कियाची गाडी, तिच्या पाठीमागं निघायचं आपल्याला. झाडे पाहूया मामाच्या घेवायला जाऊया. हो भाई, घाट दिसतोय पुढे. ओके, बस असे टर्न पाहिजे आता. मग काय मज्जाच मज्जा ना भाई साहब. होय 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 होय, खूपच जास्त जागेवर टर्न आहे होतं. दिलबरा दिलबरा, आपण की तू आपण तेरा. आणि जसाही घाट संपतो ना तर इथं आल्याच्यानंतर पहा, इथे आहे राईट टर्न. राईट टर्नवरती आहे भुलेश्वर मिसळ आणि इथं लिहिलेलं आहे देवस्थान. भुलेश्वर देवस्थानची कमान आहे. आपल्याला तिथून वरती जायचं आहे. त्याच्या पुढे आल्याच्यानंतर अजून एक कमान लागते. तिथे लिहिलेलं आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओके, इथे आहे तिकीट. ओम नमः शिवायच्या कमानीमध्ये आलात ना तर इथं तुम्हाला तिकीट काढायचं आहे. किती रुपये तिकीट दादा? 10 रुपये. अच्छा, 2 व्हीलरसाठी 10 आणि 4 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी 50 रुपये आहे. अँड ऑल
सेट आपण पोहोचलेलो आहेत भुलेश्वरच्या मंदिराच्या पार्किंगमध्ये आणि हे आहे समोर भुलेश्वर टेम्पल. त्यात आपण गाडीला पार्किंग बघूया कारण आपल्याला एक्सप्रेस थोडीशी मोठी ना त्यामुळे थोडीशी जागा पण जास्त लागते विचारीला. सावली तर काय कुठं दिसत नाही आहे पण ट्राय करू सावलीमध्ये लावायची. तरी पण जसंही तुम्ही खालून पायऱ्या चढून वरती येता ना, वरती आल्याच्या नंतर पहा इथं टेम्पल आहे. ही आहे मंदिराची घंटा. आपण घंटा वाजवूया. हो भाई इथे ना काहीतरी कार्यक्रम चालू आहे. भारी वाटतं जरा. संडे असल्यामुळे ना जास्त गर्दी आहे. आपण एकदम दुःखेत आल्यासारखं वाटतं. आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला असे काही नजारे पाहायला भेटतो आणि पूर्ण दगडाचं काम आहे. एवढा अंधार आणि एवढ्या आतमध्ये असून पण खूप थंड वाटते. हा एक असं आहे आणि तुम्ही काम पहा फक्त त्याच्यावरती जे कोरीव काम केलं. ओ बाई हो हो हो. इथे आहे नंदी, आपला नंदीदेव. पहा नंदी. त्या मंदिराचं जे दगडाचं काम केलेलं आहे ना हे खरंच खूप छान आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे. पहा एकदम डिटेलिंगमध्ये आहे. चला नंदीचं दर्शन घेऊया आपण. मंदिराच्या आतमध्ये ना फोटो आणि व्हिडिओ तुम्ही काढू नाही शकत, त्यामुळे आपण कॅमेरा बंद केला होता आणि बाहेर आल्याच्या नंतर पहा. बाई मनाचा राजा कसं झोपलाय. मस्त मस्त झोपलाय. हे कसं पाहते आपल्याकडे इकडे वगैरे. ते सगळे फोटो आणि व्हिडिओ शूट काढण्यात व्यस्त आहे आणि मी व्यस्त आहे ते याचं बांधकाम बघण्यात. तर आपण पडूया बाहेर. इथे पण मनाचा राजा आहे. फुलं पहा कशी दिसते. इथे आता आपण जेवण करून आलोय, नाही तर इथं मस्त एक भांडेराचं जेवण आहे. खाल्लं असतं पण आता भूक नाही आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आपण चाललेलो आहेत आता रिटर्न. तर मला जरा मंदिर इकडून कसं दिसतंय ना ते दाखवत एकदा. हे पहा खूप असं छान स्ट्रक्चर आहे मंदिराचं आणि इकडे थोडासा तुम्हाला बसायला वगैरे एरिया पण आहे. इकडे पार्किंग आहे. एकदम त्यांनी मस्त बनवलेलं आहे. प्रॉपर आहे एकदम सिस्टमॅटिक. काही अडचण येणार नाही. आपली गाडी आहे इकडे. And all set. आणि चला तर मित्रांनो आपण जाऊया आता रिटर्न. तर एकंदरीत भुलेश्वरवरती येऊन आपलं दर्शन पण झालं आणि येण्याचा आणि यायचा आणि आता जायचा पण प्रवास खरंच खूप छान होता. कुठलीही अडचण आली नाही. भारी टेम्पल खूप जुनं आहे. नक्की विजिट करा कारण एवढ्या जुन्या गोष्टी आपल्याला आता ह्या काळात पाहायला भेटतात. हीच खूप मोठी गोष्ट आहे.